पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम आता केलं जातंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे काम रखडल्याचं दिसतंय। त्यातच महामार्गाच्या लगत असलेला सर्व्हिस रोड अर्थात पर्यायी रस्त्यांची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे आता वाहन चालकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। करवीर तालुक्यातील कण्हेरीवाडी परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहुयात या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं काम कोल्हापूर जिल्ह्यात रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत कण्हेरीवाडी या परिसरामध्ये आणि पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती जे 6 पदरीकरणाचं काम आहे ते काम या ठिकाणी रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही मशिनरी या ठिकाणी आहे ती धूळ खात पडल्याचं देखील या ठिकाणी दिसून येते। विशेषतः काही मशिनरींना या ठिकाणी प्लास्टिकचा कागद लावून या ठिकाणी झाकून ठेवण्यात आलेला आहे। काही ठिकाणी मुरूम आहे तो टाकण्यात आलेला आहे। आणि सध्या आम्ही जे कोल्हापूर ते कागल या मार्गावरती पाहिलं तर सर्व्हिस रोडवरती खड्डे देखील आम्हाला पाहायला मिळालेले आहेत। शिवाय काही ठिकाणी पाहिलं तर जे पूल आहेत ते अर्धवटरित्या बांधलेले आहेत आणि डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले जे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते रखडलेलं आहे। विशेषतः पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी करतात काय, हा ठेकेदार करतो काय, हा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नुकत्याच काही दिवसांपूर्वी गडकरींनी देखील या सगळ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं की काय अशी एक शंका देखील त्यांनी उपस्थित केलेली होती आणि त्याचा कालावधी पूर्ण होण्याची वाट फक्त रस्ते विकास महामंडळ राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ पार पडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्यामुळं लवकरात लवकर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण व्हावा आणि चांगल्या दर्जाचं काम व्हावं अशी अपेक्षा वाहन चालक आणि नागरिकातून व्यक्त होताना पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।